नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। निधी, हाँ प्रभु जी। तू एकटीच आहे का? आई नाही का? काय म्हणले प्रभूजी? नाही नाही, ती जी मुलगी जॉईन झाली होती ना आता छोटी, त्या हो. लहान मुलांचा क्लास असतो 7 वाजता, पण गणपतीमुळे मी म्हटलं ते जॉईन नाही होणार. तर त्यांचं तिनं परत हे केलं वाटतं, लेफ्ट केलं वाटतंय. तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील एक अभंग निवडलेला आहे. आणि हा अभंग जो आहे ती भगवंताची लीला आहे. म्हणजे यामध्ये हे नाहीये, तत्वज्ञान फारसं नाहीये, परंतु भगवंताची लीला आहे. तर सर्वप्रथम आपण अभंग वाचू. गाई गोपाल यमुनेचे तटी, येती पानिया खे मिळोनी जग जेठी. चेंडू चौगुना खेळती वालवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टीओ. ऐशा गोपिका त्या कामातुरा नाडी, चित्त विवल देखया हारी. मिस पानियाचे करतील घरी, 12-16 मिळोनी परस्परी ओ. 12-16 मिळोनी परस्परी, चिरे चोलिया त्या धुता विसरती. हृदव लक्ष लागले कृष्णमूर्ती, कोणा ठेवे कोण कुलयाती. झाली तटस्थ सकल नेत्रपाती ओ. दंत धावनाचा मुख माझी हात, वाद्य वाजती नायिके जन्मात. करी श्रवण वेणू गीत, तीन म्हणजे प्रियांचा पुरविल मनोरथ. आहेत खूप जण. तर आज आपण हा जो अभंग आहे, तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताच्या लीला आणि गोपीचे जे भाव आहे, विशेष म्हणजे भगवंताच्या ज्या छोट्या लीला आहेत, तर त्याच्यामध्ये भाव मोठा कसा आहे हे सांगितलेलं आहे. म्हणून आज आपण या भगवंताची ही जी लीला आहे, तर याच्यामध्ये हा जो अभंग आहे, तर या अभंगामध्ये 4च कडवे आहेत. आणि पहिलं जे कडवं आहे, तर त्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलेले, गाई गोपाल यमुनेचे तटी, येती पानिया मिळोनी जग जेठी. चेंडू चौगुना खेळती वालवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. तर हा गोपींचा भाव आहे. त्या गोपी म्हणतायत की त्या यमुनेच्या काठावर, यमुनेच्या तटी हे जे गोपाल, सर्व गोप बालक आणि कृष्ण येऊन ते काय करणार, तिथे चेंडू खेळत असतात त्या वाळवंटामध्ये. आणि म्हणून त्या वाळवंटामध्ये चेंडू खेळत असताना चला चला आपण त्याला दृष्टीनं पाहू, असं या गोपी एकमेकांना विनंती करतायत, म्हणतायत. आणि कारण की त्यांचं चित्त या भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी लागलेलं आहे, म्हणून या सर्व गोपी इथे आलेल्या आहेत. आणि त्यानंतर या गोपी काय करतायत, तर या गोपी पुढच्या यामध्ये कडव्यामध्ये म्हणतायत की
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विवल देखावया हारी मिसे पानियाचे करतील घरी 12-16 मिळून परस्परी हो. तर या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ह्या ज्या गोपी आहेत तर ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. तर ह्या गोपिका ज्या आहेत त्या गवळणी आहेत तर या कामातुर आहेत, आतुर झालेल्या आहेत कामनेने. काम काम म्हणजे प्राप्त करण्याची इच्छा, भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा. तर अशा ज्या गोपिका आहेत त्यांचं चित्त विवळ देखावया हरी. त्यांचं चित्त जे आहे देखावया हरी. त्यांचं आपण डोले इथे बघा, त्यांनी तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, चित्त विवळ. चित्त जे आहे ते भगवंतांना पाहण्यासाठी विवळ झालेले आहे त्यांचं. त्यांचे डोळे म्हटलेलं नाहीये का नेत्र पण म्हटलेलं नाहीये. कारण की चित्तामध्ये मनुष्य बसला, एखादा व्यक्ती चित्तामध्ये बसला, एखादी व्यक्ती चित्तामध्ये बसली की ती निघत नाही, ती सारखी दिसते, नसतानाही दिसते. त्याला पाहणे म्हणतात. पाहणे म्हणजे काय, तर नुसतं डोळ्याने पाहणे नाही, तर नसतानाही पाहणे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या चित्तामध्ये बसली, जरी ती आपल्या डोळ्यासमोर नसली तरी ती आपल्याला हुबेहूब दिसते, यथारूप दिसते. त्याप्रमाणेच या ज्या गोपिका आहेत, या गोपी आहेत, त्यांच्या चित्तामध्ये हरी बसलेले आहेत. त्यांची चेतना कृष्णमय झालेली आहे, त्या कृष्ण भावनाभावित झालेल्या आहेत. आणि म्हणून त्या काय करत आहेत, मिस पानियाचे करतील घरी. आणि आता याच्यामध्ये काही सासूरवासने आहेत, काही तरुण गोपी आहेत, आणि म्हणून त्या काय करतात, निमित्त करतात. मीस म्हणजे काय, निमित्त. आता बाहेर जायला काहीतरी निमित्त पाहिजे. आत्ताच्या सारखा काळ नाहीये की आत्ताच्या मुली किंवा मुलं काय म्हणतात की आईवडिलांना सांगतात मी बाहेर जात आहे. बाकी ते काही म्हणत नाहीत की काय कशासाठी काय, किंवा अनुमतीही घेत नाहीत. मी चाललो म्हणजे चाललो आणि ते निघून जातात. परंतु ह्या ज्या गोपी आहेत त्यांना निमित्त पाहिजे. कोणाच्या घरी सासू असेल, आई असेल, पती असेल, भाऊ असेल, वडील असतील, त्यांना विचारलं पाहिजे की मी आता कशासाठी तरी बाहेर जात आहे. तर मग त्या काय करतायत, मिस पानियाचे करतील घरी. पाणी आणायला चाललोय आम्ही, असं निमित्त करायच्या त्या, आणि त्या यमुनेला निघायच्या. आणि मग एकटी गोपीला पूर्वी, आजही एकट्या मुलींना बाहेर फिरू देत नाहीत. कोणी आहे का सोबत असं विचारतात, तुझी मैत्रीण आली का. आणि म्हणून इथे 12-16 मिलोनी परस्परी हो. तर 12-16, एक नाही, दोन नाही, काही नाही, तर अशा म्हणजे 12-16 म्हणजे एकापेक्षा अधिक. म्हणजे अशा त्या गोपी एकत्र यायच्या. आणि मग एकत्र आल्यानंतर घरच्यांना काही संशय नसायचा की ठीक आहे या पाण्यासाठीच चालल्यात. परंतु त्यांचं केंद्र भगवंत होते, कृष्ण होते. आणि त्या कृष्णाला कडे चित्त लागलं असलं, त्या कृष्णाला पाहण्यासाठी त्या काय करायच्या, पाण्याचं निमित्त करायच्या आणि यमुनेच्या तीरी जायच्या कृष्णाला पाहायला. तर अशा ज्या गोपी आहेत त्या तिकडं जायच्या आणि त्यांचं चित्त त्या भगवंताकडेच असायचं. तर हे चित्त आहे. तर यामध्ये श्रीमद भागवतामध्ये पण सांगितलं आहे, गोप्ये कामात भयात कंसो चे द्वेषाच्चेदादयो नृपः संबंधात वृष्णये से स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो. तर भगवंतांची कृपा प्राप्त झाली कोणाकोणाला, सांगितलं गोप्या कामात. ह्या ज्या गोपी आहेत त्या गोपींना कामातुर झाल्यामुळे त्यांना कामातून भगवत प्रेम प्राप्त झालेलं आहे. कंसो, भयात कंसो, कंस जो आहे भीतीपोटी त्याच्या चित्तामध्ये भगवंत बसलेले आहेत. द्वेषाच्छेदादयो नृपा,
चेदी नरेश, कोण शिशुपाल जो आहे, तो शिशुपाल आदये, म्हणजे आधी अनेक जे राजे आहेत, द्वेष करणारे, भगवंताचा द्वेष करणारे जे राजे होते, या शिशुपाल सोबतच भगवंताचा असे जे नरप आहेत, असे जे राजे आहेत, त्यांच्या चित्त बसलेला आहे. आणि संबंधात वृष्णये, संबंध वृष्णी वंश म्हणजे कुंतीचा जो वंश आहे, तर तो संबंधात असल्यामुळे, संबंध म्हणजे नातेवाईक ते त्यांच्या असल्यामुळे, त्यांच्या कुटुंबातील असल्यामुळे त्यांचं चित्त त्यांच्या ठिकाणी लागलेलं आहे. स्नेहादियूयम, स्नेहात म्हणजे प्रेमाने, स्नेह, मित्रता, घनिष्ठता ही कोणाची होती? हा श्लोक जो आहे हा युधिष्ठिरला उद्देशून म्हटला जात आहे. म्हणून युयम म्हणजे युधिष्ठिर, पांडवाच्या ठिकाणी स्नेह आहे. बघताय, भक्त्या वयम विभो, नारद मुनी सांगतायत, तर भक्तीनं, नारद मुनीची भक्तीनं, त्यांचं भक्ती केल्यानं त्यांचं चित्त भगवंताच्या ठिकाणी लागलेलं आहे. तसं आपलं चित्त जे आहे, तर हे भगवंताच्या ठिकाणी लागायचं असेल, ठेवायचं असेल, तर आपल्याला निमित्त काही असू द्या, पण भगवंताच्या ठिकाणी चित्त असावं. इथे निमित्त काम आहे, भय आहे, द्वेष आहे, त्याच्यानंतर संबंध आहे, स्नेह आहे आणि भक्ती आहे. तर यापैकी आपण कुठल्या ना कुठल्या भावनेनं, कुठल्या ना कुठल्या नात्याने भगवंताशी संबंध जोडू शकतो. परंतु आजच्या युगामध्ये आपलं चित्त जे आहे, ते भगवंत चोरतील अशी परिस्थिती नाहीये. कारण की आपला भाव भगवंताच्या ठिकाणी तेवढा प्रबळ नाहीये. आपल्याला जर भगवंताच्या ठिकाणी भाव प्रबळ काय करायचा असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपण भगवंताविषयी वाचन, चिंतन, मनन आणि श्रवण केलं पाहिजे. परंतु आज या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आणि अतिघाईच्या काळामध्ये आपल्याला एका ठिकाणी स्थिर बसून श्रवण करता येत नाही, कीर्तन करता येत नाही, भजन करता येत नाही. आपण पाहतो ही सगळी परिस्थिती का ओढवलेली आहे? तर पूर्वी लोकांकडे मिक्सर, कुकर किंवा वॉशिंग मशीन आदी गोष्टी नव्हत्या ज्या झटपट कार्य करतील. तरीही लोकांना पुरेसा असा वेळ, भरपूर असा वेळ भजन, भक्ती आणि श्रवण करण्यासाठी मिळत होता. परंतु आज तो वेळ भेटत नाहीये. त्याचं मुख्य कारण एक आहे, ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. म्हणजे एका कुटुंबात एकच स्त्री आहे, एकच पुरुष आहे आणि त्यांना एकच मूल आहे. मग ते मूल त्याच्या शाळेला जातं, ते पिता त्याच्या कामासाठी जातो आणि ती राहिलेली एकटीच जी स्त्री आहे, तर मग ती काय काय करणार? म्हणून तिला भजन किंवा भक्ती करण्यासाठी वेळ भेटत नाही. आणि पुरुषाचंही तसंच होतं. परंतु पूर्वी हे जे कुटुंब, संयुक्त कुटुंब पद्धती होती, एका कुटुंबात अनेक लोक राहायचे आणि त्यामुळे एका कुटुंबात अनेक असतील, तर आज यांनी स्वयंपाक केला तर उद्या तो करायचा. आणि आज 4 लोक सत्संगात गेले तर 2 घरी असायचे. आणि आज 2 घरी असले तर 4, त्यामुळे सत्संग करण्यासाठी किंवा कामाची विभागणी त्यांच्यामध्ये व्हायची आणि आपापसातलं काम ते करू शकायचे. परंतु आज तसं झालेलं नाहीये. आज एका व्यक्तीला, प्रत्येकाला प्रत्येकाचं काम करावं लागतं. घर छोटं असू द्या, मोठं असू द्या, घरात एक व्यक्ती असू द्या किंवा 2 व्यक्ती असू द्या, सर्व कामं सर्व लोकांना करावेच लागतात. जसं की घरामध्ये झाडू आहे किंवा पोछा आहे, अंथरुणे ठेवणे, कपडे धुणे, ते एकाच व्यक्तीला सगळे कामं करावं लागतात. परंतु या संयुक्त कुटुंबामध्ये मध्ये एका व्यक्तीला एकच काम करावं लागायचं आणि तेवढं काम केलं की उरलेला वेळ त्याला तो कशासाठी मिळायचा? भजन कीर्तन करण्यासाठी मिळायचा.
परंतु आज तो वेळ नाहीये आणि दुसरा मोबाईलनं आपला वेळ खाऊन घेतलेला आहे. म्हणून आज आपलं मन स्टीलच्या भांड्यासारखं झालेलं आहे. कसं झालेलं आहे? स्टीलचं भांडं. स्टीलचं भांडं म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही तिखट टाका, आंबट टाका, कडू टाका, गोड टाका, त्या भांड्याला काहीही परिणाम होत नाही. एवढंच काय तर तुम्ही तेलकट टाका किंवा केमिकल युक्त टाका, त्या भांड्यावर कुठलाही परिणाम होत नाही आणि त्याच भांड्यामध्ये आपण खातोय. आणि एवढंच नव्हे तर ते प्लास्टिकचं भांडं आणि स्टीलचं भांडं, त्या भांड्यामध्ये खाल्ल्यामुळे आपली चेतनाही त्या भांड्यांसारखी झालेली आहे. पूर्वीचे जे भांडे होते पितळाचे, तांब्याचे, चांदीचे, आणि त्या भांड्यामध्ये जे जे तेव्हा तुम्ही जसा जसा ज्या ज्या प्रकारचे पदार्थ टाकाल त्या त्या पदार्थाची रिॲक्शन, प्रतिक्रिया उमटत असे आणि त्याचीच चेतना त्यामध्ये जात असे. परंतु आज तसं राहिलेलं नाहीये. जसं आपले निगरगट्ट गेंड्याच्या कातड्यासारखे आपले हृदय झालेले आहेत. म्हणून आपल्या हृदयाला समाजाविषयी, स्वतःविषयी, भगवंताविषयी, राष्ट्राविषयी, भक्तीविषयी, आपल्या आईवडिलाविषयी आणि मुलाविषयी, कोणाविषयी जे तळमळीचं नातं आहे ते राहिलेलं नाही. केवळ नातं नावापुरतं राहिलेलं आहे. कारण याचं आपल्यावर होणारे जे संस्कार आहेत, आपल्यावर जे होणारे अ, उपचार आहेत, हं? की जे म्हणजे उपचार म्हणजे आपल्या संस्काराच्या बरोबर उपचार पण केले जातात. जसं की आपल्या जे संस्कार आहेत तर ते तर जन्मापासून मरेपर्यंत वेगवेगळे संस्कारचा ते एक वैदिक संस्कार आहेत. परंतु त्याचबरोबर काही संस्कार असे असतात की ते सामाजिक असतात आणि त्यामधून नाते घट्ट होतात. ते पाहून ते काही सगळं सर्व काही सांगून होत नाही. परंतु आजकाल सर्व काही सांगून किंवा लिहून दिलं असल्यामुळे त्याला त्या मुलांना किंवा ज्या त्या व्यक्तीला ते प्रॅक्टिकल दिसत नाही, प्रत्यक्षात आणता येत नाही. पण पूर्वी हे सगळे नाते प्रत्यक्षात आणण्यासाठी एका कुटुंबामध्ये अनेक लोक राहत असल्यामुळं त्यांचे आपापसातील संबंध कसे आहेत, एकमेकाशी बोलण्याचा जो काय म्हणतात, बोलण्याचा जो प्रकार आहे, मोठ्यांशी कसं बोलावं, छोट्यांशी कसं बोलावं, आदर कसा करावा. आता आपल्या घरामध्ये आदर कसा करावा हे कसं सांगितलं जाईल मुलांना? सांगताच येत नाही. नम्रता कशी बाळगावी तेही सांगता येत नाही. हा, आणि कोणी आल्यानंतर कसं वागावं हे कोण सांगणार त्या मुलांना? पण पूर्वी कसं होतं, घरामध्ये एकापेक्षा अधिक लोक होते. समजा एखाद्या घरात 10-12 लोक आहेत, तर त्यावेळेस एखादे आजोबा आले की सर्व स्त्रिया आपल्या डोक्यावर पदर घ्यायच्या, मोठ्यानं बोलत असतील तर शांत व्हायच्या, हसत असतील तर शांत व्हायच्या, आणि त्या आल्यानंतर कोणीतरी पटकन उठून त्यांना पाणी द्यायचं, त्यांच्या हातातली वस्तू घ्यायचं. ह्या सगळ्या कृती त्यांना पाहायला मिळत होत्या. म्हणून जे आपलं चेतना आहे, मन आहे, तर ते या सर्वाच्या ठिकाणी लागलं होतं. चुलती, आत्या, मामा ह्या सगळ्या नातेवाईकाच्या ठिकाणी मन लागलं होतं. काहीतरी नातं होतं. तसं या भगवंताचं जे नातं आहे, हं, जसं आपलं चित्त आहे, तर ते याच्या ठिकाणी लागल्यानंतर काय होईल? त्या चित्तामध्ये एक अशी व्यक्ती बसेल कोणीतरी की ज्याशी अतिशय जवळीक नातं आहे. परंतु आज आपलं चित्त लागण्यासाठी जिवंत अशी वस्तूच राहिलेली नाही. तो एक मृत मोबाईल आणि मृत पुस्तकं आणि या समाजातल्या मृत वस्तू, आणि आई आईच्या ठिकाणी आहे, वडील वडिलांच्या ठिकाणी आहेत. म्हणून त्या मुलावर झालेले संस्कार, म्हणून त्याचं ते हृदय जे आहे गेंड्याच्या कातड्यासारखं घट्ट झाल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून आपण भगवंताशी नातं जोडणं आपल्याला अतिशय कठीण झालेलं आहे. जरी इथं सांगितलेलं आहे, गोप्या कामात पयात कंशो द्वेषाचे दादयो नरपहा संबंधात वृष्णये स्नेहात युयम भक्त्या वयम विभो. तर हे सगळे नाते आहेत. तर अशा प्रकारे न द्वेषानं, न प्रेमानं, न भयानं, कुठल्याच प्रकारे आपल्या चित्तामध्ये भगवंत येण्याची संभावना आता कमी झालेली आहे. तरीही भक्तीद्वारे दास्य भावामध्ये आपल्या आपण पाहतो की आपण दास आहेत असं स्वीकारून जर केली
तर कलियुगामध्ये ते पण शक्य आहे वारंवार हरिनाम घेऊन. तर अशा प्रकारे हा जो या याच्यामध्ये गोपिका ज्या आहेत तर त्या जशा कशा त्या कामातुर आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या ज्या गोपीचा भाव आहे तो सर्वोच्च भाव आहे. आपण पाहिलेला आहे की यासाठीच जो उद्धव आहे, उद्धव पण म्हणतो की त्या गोपी धन्य आहेत. आणि मग ह्या अशा गोपी ज्या आहेत, ज्यावेळेस या गोपी अं, ह्या ज्या गोपी आहेत तर या गोपी काय करतायत, तर या गोपी ज्यावेळेस यमुनेवर जात आहेत तर त्या तो कृष्ण चेंडू खेळत असताना त्यांना तो पाहायचा आहे. आणि मग त्या यमुनेवर गेल्यानंतर त्यांना निमित्त आहे. काय निमित्त आहे, तर एक पाणी आणण्यासाठी जायच्या. त्यानंतर त्या गोपी कशासाठी जायच्या, कपडे धुण्यासाठी जायच्या. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलेले चिरे चोळिया त्या धुता विसरती, उर्धव लक्षे लागले कृष्णमूर्ती, कोणा नाठवे कोण कुलयाती, झाली तटस्थ सकल नेत्रपाती हो, झाली तटस्थ सकल नेत्रपाती. चिरे चोलिया त्या धुता विसरती. चिरे म्हणजे काय, चिर म्हणजे वस्त्र, चिर हरण हा शब्द आपण ऐकलेला आहे, बरोबर आहे. तर चिरे म्हणजे वस्त्र, त्यांचे गोपींचे वस्त्र, चोलिया चोली, आजच्या भाषेत त्याला आपण ब्लाऊज म्हणतो है ना. तर ती चिरे चोळी या त्या धुता विसरती, ते कपडे धुण्यासाठी आलेले आहे ते मुलीला, पण त्या तशाच टाकून देतात तिथे. आणि उर्ध्व लक्षे लागले कृष्णमूर्ती, आणि त्यांचं लक्ष कुठे लागलेलं आहे, भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी त्यांचं लक्ष लागले. कोणा नाठवे कोण कुलयाती. तर पूर्वीच्या काळी या कुळ जे होते तर ते कोणत्या कुळातले अलग अलग त्यांच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे त्या नदीच्या काठी घाट असायचे. आणि त्या घाटावर ज्या त्या कुळातील वंशातील लोक जाऊन, वर्णाचे लोक जाऊन आपले आपलं क्रियाविधी करायचे, कपडे धुणे स्नान जे असेल ते. परंतु इथे म्हणे कोणा नाठवे कोण कुलयाती, आणि ते सर्व विसरून जायचे आणि सर्व एकत्र येऊन त्या भगवंतांना, त्या कृष्णाला पाहायचे. झाली तटस्थ सकल नेत्रपाती हो. आणि पण तेव्हा आता की या गोपी ज्या आहे, गोपी गीतामध्ये आपण पाहतो की त्या ब्रह्मदेवाला द्वेष देत आहेत, म्हणजे दूषण लावतायत की तू जे डोळे बनवले तू ते काय परिपूर्ण नाही येतं. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की नेत्रपाटी तटस्थ, म्हणजे त्याच्या पापण्या पण लवत नाहीत, इतक्या कटाक्षाने त्या त्या भगवान श्रीकृष्णाला पाहतायत. अशा त्या गोपींचा भाव इथे या अभंगाच्या या दुसऱ्या कडव्यामध्ये सांगण्याचा तुकाराम महाराज प्रयत्न करतायत. तर म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातले कार्य जे आहेत, हे कार्य आपल्या कशा विसरले जातो आपण एकदा एखाद्या वेळेस. आपण हे करत असताना परवा माझ्याकडे हे आले होते, गौरीला प्रभू, आणि आम्ही दोघं बसलो होतो तिथे चर्चा करत. तर इस्कॉनच्या परंपरेनुसार पण इस्कॉनचेच ग्रंथ वाचतो आणि प्रवचनामध्ये तेच बोलतो. बाहेरच आपल्याला बोलता येत नाही बाहेरच्या ग्रंथामधनं. परंतु तुम्ही सर्व मराठी आहात, तर तुम्ही एक हरिविजय नावाचा ग्रंथ कदाचित वाचला असेल किंवा ऐकला असेल. किती जणांना ऐकलाय? हम्म? कोणाला माहिती आहे? कोणता ग्रंथ म्हटले प्रभूजी? हरिविजय. हरिंजे नाही, मी तर पहिल्यांदा ऐकते. कोणी जर ऐकला असेल कोणी तर सांगू शकता, कोणी ऐकलाय का? हम्म. तर नसेल ऐकला, पण हा हरिविजय ग्रंथ जो आहे ना, तर फार मधुर लीला आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या. तर यामध्ये एक ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण
त्यांचा जन्म होतो आणि त्यांना गोकुळामध्ये नेलं जातं, त्यावेळेस आपण गर्गमुनीची कथा ऐकली आहे. गर्गमुनी येतात. कशासाठी येतात गर्गमुनी? तर नावकरण संस्कारकासाठी. परंतु या अगोदर अ, या अगोदर पाबळ पाबळ नावाचं पाबळ नावाचा दैत्य आहे, तो येतो. कंस त्या पाबळ नावाच्या दैत्याला पाठवतो आणि हा असुर अगदी सुंदर ब्राह्मणाच्या रूपात येतो. जानवे असतं त्याला, उत्तरी असते, हातात पंचांग असतं, मोठी सेंडी ठेवली असती आणि तो येतो. आणि तो काय म्हणतो, की तो म्हणतो त्या गोकुळामध्ये जाऊन नंदा महाराजांच्या वाड्यामध्ये पाटावर बसतात. आहे की नाही? आता मला माहित नाही किती लोकांना पाठ हा प्रकार माहित आहे, परंतु पाटावर तो बसतात आणि पाटावर तो पाबळ दैत्य बसल्यानंतर या यशोदेच्या मांडीवर तो बाळकृष्ण आहे आणि यशोदा त्याला म्हणते की तुम्ही आता याचं सांगा लक्षणं, जातकर्म वगैरे. तर त्यावेळेस तो पाबळ नावाचा दैत्य म्हणतो की अहो, हे पोरग जसं दिसायला काळं दिसतं तसंच याचे सगळे कर्म काळे आहेत. हा मुलावर जन्मलेला आहे. आता मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांना मुलावर जन्मले. हे काही मुला वाचणे हा शब्द किंवा हा प्रघात किंवा ही फ्रेज तुम्हाला माहिती आहे, मला माहित नाही. पण मी खेड्यामध्ये बऱ्याच म्हणजे माझ्या बालपण खेड्यामध्ये गेला असल्यामुळं ते शब्द माझ्या आणखीन मुलावर असणे म्हणजे की मूल नक्षत्रावर जन्मणे. आणि मूल नक्षत्रामध्ये जो जन्मला आहे तो कधी कधी त्याची शांती करावी लागते. मूळ शांती म्हणतात त्याला. नाही केली तर अनिष्ट होतं, कोणाचा मृत्यू होतो, लग्नामध्ये लग्न होत नाही, म्हणजे असे काहीतरी होतात. असंच म्हणून तो पावल दैत्य म्हणला हा कृष्ण कोण आहे? हा कृष्ण मुलावर आहे. याला काय करा तुम्ही, मोठा खड्डा करा आणि त्यात आताच पुरून टाका, नाही तर तुमच्या वंशाचा नाश करेल हा. आणि असं म्हणल्याबरोबर ज्या पाटावर बसला होता तो पाट उलटला आणि त्या पाबळ दैत्याच्या पाठीमध्ये बसला धाडकन. आणि त्या घरामध्ये जे उखळ मुसळ जात पोलपाट लाटणं ज्या काही वस्तू होत्या, हं, तर त्या भडाभड उठून त्या पाबळ दैत्याच्या पाठीमध्ये डोक्यामध्ये बसायच्या आणि तो बेभान पळत सुटला वाचवा वाचवा म्हणून. तर समोरून बाज आडवी आली. बाज म्हणजे खाट, एक प्रकारचा पलंग. तो आडवा आला तर त्याच्यावर अडकून पडला आणि तरी तसाच पळत सुटला. आणि त्याच्या मागे या सगळ्या उखळ मुसळ जातं आणि हे लाटणे वगैरे सगळं या ज्या अचेतन वस्तू आहेत ते त्याला फाड फाड लागत होत्या. आणि तो पुढे पळत होता. त्यामध्ये त्याचं जानवं तुटलं, पंचांग फाटलं. एवढंच काय, त्याची उत्तरी गळून पडली, धोतर गळून पडलं आणि धावत पळत तो कंसाकडे गेला. आणि असा विवस्त्र अवस्थेत बघून कंस त्याला म्हणायला लागला, अरे त्या एवढ्याशा पोरानं तुला नागडं केलं. तर अशा प्रकारची ही लीला आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा गौरीला प्रभू खळखळून हसत होते. तर अशा ह्या ज्या गोपी आहेत त्यांचं लक्ष आहे. तर आपण जेव्हा भगवंताच्या ह्या लीला आठवण करतो तर त्यावेळेस आपलं मन रमतं, चित्त त्या ठिकाणी स्थिर होतं. आणि हे चित्त स्थिर झालं तरच आपल्याला समाधान मिळतं. म्हणून ह्या गोपी एवढ्या समाधानी असण्याचं कारण त्यांचं चित्त त्या भगवंताच्या ठिकाणी रमलं होतं. आणि म्हणून जरी ते घरकाम विसरल्या होत्या पण समाधान त्यांच्यात होतं. तर अशा प्रकारे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढच्या याने शेवटच्या कडव्यामध्ये हे तुकाराम महाराज आहेत ते म्हणतात, दंत धावनाचा मुखा माझी हात, वाते वाजती न ऐके जनमात, करी श्रवण कृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पुरविल मनोगत. काय म्हणलंय? दंत धावनाचा मुखा माझी हात. सकाळची वेळ आहे, दंत धावन. पूर्वी ब्रश नव्हते तर दंत धावन म्हणजे बोटाने आपले दात घासायचे. तर त्या गोपी ज्यावेळेस वेणुनाद ऐकायच्या, करी कृष्ण श्रवण वेणुगीत, तर वाद्य वाजती ना ऐके जनमात. हे जे वाद्य आहे, ही बासरी आहे, जन सामान्य ऐकत नव्हता पण त्या गोपींना त्या आवाज यायचा त्या वेणूचा. आणि कृष्ण वेणू त्या इतक्या चित्तानी म्हणजे इतकं तन्मंत येतंय, काय म्हणताला, तन्मय होऊन ऐकायच्या की त्यांच्या
त्या त्यांचा जो मंजन आहे किंवा त्यांच्या तोंडातलं बोट आहे, त्या दंत धावानं ज्या मुखामध्ये घातलेला हात आहे असा धरलेला आहे, तसाच तो स्थिर लावून जायचा, स्तब्ध राहून जायच्या आणि ते आपण तोंड धुतोय हेही विसरून जायच्या आणि तो कृष्णाचा जो वेणू आहे त्याची जे मधुर जे स्वर आहेत त्या ऐकायच्या. तर त्या गोपी ज्या आहेत तर तो गोपीचा भाव इथं व्यक्त झालेला आहे आणि म्हणून ते म्हणतायत की वाद्य वाजती नायके जन्मात, इतर जण तर काय ऐकत नव्हते, करी श्रवण कृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पुरविल मनोरथ. तर तुकाराम महाराज म्हणतायत, तुकारामाचे स्वामी, तुकाराम महाराज स्वामी कोण आहेत तर भगवंत आहेत. आणि म्हणून ते म्हणतायत की भगवंत आपले काय करतील, मनोरथ. मनोरथ म्हणजे काय, की आपल्या इच्छाची पूर्ती भगवंत करतील जर आपण आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी लागलं तर. तर आपला अशा प्रकारे की या अभंगामधून तुकाराम महाराजांना जे सांगायचं आहे की आपला भाव, आपलं चित्त हे कुठल्या न कुठल्या येन केन प्रकारे भगवंताच्या ठिकाणी लागल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हं, की कसे इतर गोष्टी कमी होतात. आज आपण पाहतो अनेक गोष्टीची आपल्याला चिंता आहे. कोणत्या गोष्टीची चिंता आहे आपल्याला, आपल्याला चिंता आहे की माझं भविष्य काय होईल. आणि तुम्ही विचार करा की आज आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक मोठा असुर आलेला आहे आणि तो असुर सगळ्या जगाला भस्मसात करू इच्छित आहे. आणि तो असुर म्हणजे आहे EMI. EMIच म्हणतात ना ज्याला कर्ज काढतो आपण. हा जो कर्जाचा बोझा हा पूर्वी आपल्या अर्थशास्त्रानुसार, धर्मशास्त्रानुसार बचत केली पाहिजे. कारण की आपल्या अडीअडचणीच्या काळात आपल्याकडं असलेलं धन हे आपल्याला साथ देतं. त्यांनी सांगितलेलं आहे की बालवयामध्ये आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्जन केलं पाहिजे, तरुण वयामध्ये आपण धनार्जन केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस रिटायर लाईफ म्हणतो ज्याला 51 वर्ष वयाचं होतं त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर अध्यात्मामध्ये अधिक अधिक वेळ घालवला पाहिजे आणि उतार वयामध्ये संन्यास आश्रमामध्ये 75च्या नंतर जन उपदेश करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. असं आपलं आयुष्य असलं पाहिजे. परंतु आज आपण पाहतोय की आपण कर्ज घेऊन ठेवतो आणि तुम्हाला माहित आहे कर्ज ज्यांनी कोणी घेतला असेल आणि तो मेला असेल तर ज्याच्याकडून त्यांनी कर्ज घेतलंय त्याच्या विष्ठेतला किडा त्याला व्हावा लागतं. म्हणून विचार करा की आज जवळजवळ जगातले सर्वच लोक पुढचा जन्म त्यांना विष्ठेतला किडा व्हावा लागणार आहे. कारण का, कारण कर्ज ते EMI फिटत नाहीत, लोक आधीच मरून जात आहेत. त्यामुळे कर्ज घेणं म्हणजे मोठा भस्मासूर आहे. तुम्ही विचार करा कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांकडे काहीच नव्हतं आणि त्यांनी कर्ज घेतलं होतं, वर्ष वर्ष पगार नाही झाली, त्यांना घरं विकून ते कर्ज द्यावं लागलं आणि खायचे पण त्यांचे वांदे झाले. त्यामुळे की कर्ज घेणं हा एक मोठा हे आहे. म्हणून आपलं चित्त कुठे लागलं असतं की घेतलेले EMI भरायचे, ते EMI कसे फेडू तिथे चित्त आहे आपलं. त्याच्यानंतर एवढं मोठं घर घेतलंय त्याचं मेंटेनन्स कसं करू तिथे चित्त आहे. मुलांच्या शाळेची फी भयानक द्यायची आहे तिथे चित्त आहे. इन्शुरन्स भरायचा आहे आजारासाठी तिथे चित्त आहे. अनेक ठिकाणी चित्त विभागलं असल्यामुळे भगवंताच्या ठिकाणी चित्त राहत नाही. परंतु जर आपण भगवंताच्या अनेक अनेक लीला ऐकू तरी आपलं चित्त या सगळ्या ठिकाणी असलं तर एखादी ती लीला आहे भगवंताची की ती आपलं चित्त आकर्षित करेल. या उद्देशानं किंवा या भावनेनं जर भगवंताच्या अनेक अनेक जर लीला ऐकल्या तर निश्चितच एखादी लीला तरी आपल्या मनाला आकर्षित करेल आणि आपलं चित्त त्या ठिकाणी लागेल. तर अशा प्रकारे आपण आपलं चित्त या भगवंताच्या ठिकाणी लावण्याचा प्रकार जो आहे तर तो सोपा प्रकार म्हणजे केवळ भगवंताविषयी किंवा भगवंताच्या लीला कथाविषयी श्रवण करून आपलं चित्त आपण त्या ठिकाणी लावू शकतो. या मोबाईलमधल्या रील किंवा यूट्यूबवरचे लेक्चर
त्याच्यामध्ये भावना नाही आहेत, त्याच्यामध्ये चेतना नाही आहेत, त्यामध्ये केवळ एकच उद्देश आहे आणि तो उद्देश म्हणजे संपत्ती कमवणं. जे जे लोक युट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकतात किंवा इंस्टाग्राम सोशल मीडिया, त्यामध्ये त्या लोकांच्या मनामध्ये ठासून ठासून काम भरलेला आहे आणि हा जो काम आहे तो भरलेला ठासून असल्यामुळे त्या व्हायब्रेशन त्याच आपल्यामध्ये येत आहेत आणि आपलंही चित्त त्याच ठिकाणी जात आहे. म्हणून यामध्ये शुद्ध हेतूने कोणी आपल्याला ज्ञान देत नाहीये. तर हे जे शुद्ध हेतू आहे ते भगवंताच्या लीलामध्ये आहे. तसं आपण ऐकून वाचून किंवा आपल्याला जसं जमेल तसं आपण या लीला आत्मसात करू शकतो. तर एक शेवटची गोष्ट आहे, तुम्ही ऐकली असेल तरी मला असं वाटतंय सांगितली पाहिजे, कारण की गोपीचं चित्त कसं असतं ते. तर या क्लासमध्ये मी सांगितलेली आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही कदाचित ऐकली असन, तरी पण सांगतो की हे जे गोपी आहेत, तर या गोपी पाणी आणण्यासाठी यमुनेवर जायच्या आणि तुम्हाला आताच पाहिलं की या अभंगामध्ये अनुषंगानं आलं म्हणून, तर या अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, मिस पाणी याचे करतील घरी. म्हणजे मिस म्हणजे काय, तर निमित्त. ते या पाण्याचं निमित्त करून यमुनेला जायच्या आणि त्या एक नसायच्या तर 12-16 या अभंगामध्ये म्हटलेलं आहे आपण पाहिलं. आणि मग त्या काय करायच्या, या 12-16 जणी ज्या आहेत, तर काही यमुनेवर जायच्या पाणी भरण्यासाठी आणि काही परत यायच्या. तर काहीच्या कमरेवर रिकाम्या घागरी असायच्या तर काहीच्या कमरेवर भरलेल्या घागरी असायच्या. आता ज्या गोपींनी घागरी पाण्यात भरलेल्या आहेत त्या तिकडून येत असतील आणि इकडून जाणारे जात असतील, मध्येच रस्त्यात भेटल्यानंतर त्यांच्या चर्चेचा विषय असायचा कृष्ण. आणि त्या कृष्णाविषयी चर्चा करायच्या. ज्यांच्या घागरी पाण्यानं भरलेल्या होत्या त्या कुठं जायच्या, त्या यमुनेवर जायच्या आणि ज्यांच्या घागरी रिकाम्या होत्या त्या घरी यायच्या. आणि घरी आल्यानंतर त्यांना समजायचं की आपण रिकाम्याच घागरी घेऊन आलोय. आणि ज्यांच्या घागरी ज्या भरून यमुनेवर गेल्या त्यांच्या लक्षात यायचं की आपल्याला घरी जायचं होतं पण आपण परत आलोय बोलता बोलता. अशी गफलत त्यांच्यासोबत व्हायची, कारण त्यांचं चित्त त्या कृष्णाच्या ठिकाणी लागलेलं असायचं. असाच दिवस निघून जायचा, घरकामं संपायला यायची आणि मग आता वेळ व्हायची सायंकाळची. आणि सायंकाळची वेळ झाल्यानंतर हा ज्या या गोपी आहेत, तर पूर्वी आजच्यासारखी प्रथा नव्हती, माचीस नव्हती, लायटर नव्हतं, गॅस नव्हते. तर पूर्वी दिवसभर काही जणांच्या चुली चालू राहायच्या, मोठे घरं असायचे. आणि काही जणांच्या चुली जरी चालू नसल्या तर दूध तापवण्यासाठी एक आढी केली जायची. तुमच्याकडे काय म्हणतात तुमच्या भाषेत मला माहीत नाही, पण एका मडक्यामध्ये दूध टाकून एक जमिनीत खड्डा केलेला असायचा आणि त्या खड्ड्यामध्ये गौऱ्या, गाईच्या शेणाच्या गौऱ्या टाकलेल्या असायच्या, त्यामध्ये विस्तव टाकलेला असायचा आणि त्यामध्ये ते मडकं दुधाचं ठेवायचे आणि त्यावर झाकून ठेवायचे मांजर वगैरे जाऊ नये म्हणून. आणि त्यामध्ये ते दिवसभर ते दूध पण गरम राहायचं आणि तापून ते लाल व्हायचं आणि त्याच्यामध्ये विस्तव राहायचा. तो विस्तव घेऊन किंवा काही जणांच्या घरी नंदादीप असायचा त्यांनी ते चूल पेटवायचे. परंतु काही गोपी मुद्दामच असं करायचे की ते विस्तव विझून टाकायच्या आणि आपल्या सासूला विचारायच्या, आत्याबाई मी आता चूल पेटवायची वेळ झालेली आहे आणि मी कुठून तरी विस्तव घेऊन येऊ का. कारण की दिवसभर त्यांच्या मनात एकच हुरहुर असायची आणि ती हुरहुर काय असायची की कृष्णाला मी एकदाच पाहीन, म्हणून एकदाच पाहीन असं म्हणून म्हणून दिवस गेलेला असायचा. आणि जाता येता त्या यशोदेच्या दाराहून त्या जायच्या आणि निमित्त मात्र कृष्णाला पाहणं असायचं आणि पाहायच्या. मग आता शेवट एकदाच पाहिल या हेतून ती गोपी कोणाकडे जाते की ते विस्तव आणते आणि चूल पेटवते आणि परत तिच्या मनामध्ये एक हुरूर राहते, मला फक्त एकदाच पाहिजे, आता शेवटचं एकदाच पाहिजे कृष्णाला, कारण की परत रात्र होणार आहे, परत रात्रभर पाहायला मिळणार नाही. आणि मग ती गोपी स्वयंपाक करायची आणि परत चूल विझवून टाकायची आणि त्या सासूला म्हणायची, अहो चुकलं माझं, दिवा पेटवण्याआधीच मी चूल विझवलेली आहे. आणि मग परत ती सासू म्हणायची, जा पंथी घेऊन कुठेतरी दिवा तू आण पेटून. आणि मग ती गोपी जायची आणि तिला फक्त एकदाच त्या कृष्णाला पाहायचं असतं. आणि म्हणून ती जाते आणि
त्या कृष्णाला पाहत पाहत ती जाते यशोदेकडे. यशोदेच्या अंगणामध्ये जे तुळशी वृंदावन असतं त्यावर एक दिवा तेवत असतो आणि या गोपीच्या हातात एक पंती असते. तिचं चित्त मात्र त्या कृष्णाच्या ठिकाणी असतं. तिची नजर त्या कृष्णाच्या चेहऱ्यावर असते आणि यशोदेच्या मांडीवर असलेला तो कृष्ण ती पाहत असते. आणि तो दिवा पेटवण्याऐवजी तिनं ते बोट तिचं आहे वात त्या ज्योतीवर धरण्याऐवजी तिनं काय धरलं असतं, आपलं बोट त्या ज्योतीवर धरलेलं असतं आणि त्या कृष्णाकडे ती एकटक नजरेनं पाहत असते. चित्त त्या कृष्णाच्या ठिकाणी असतं. आणि जेव्हा त्या यशोदेला चांबडं जळाल्याचा वास येतो त्यावेळेस ती पाहते तर ती गोपीचं बोट त्या दिव्यावर धरलेलं असतं त्या ज्योतीवर आणि ते जळत असतं. आणि त्याचा जो वास आल्यानंतर ती यशोदा त्या गोपीला ओरडते, अगे कार्टे तुझं बोट जळतंय ग. असं म्हटल्यानंतर ती भानावर येते आणि ती दिवा पेटवते. तर असं त्या गोपीचं चित्त, गोपीचं प्रेम त्या कृष्णाच्या ठिकाणी होतं. म्हणून कृष्ण जे आहेत ते त्या गोपीसाठी 24 घंटे उपलब्ध होते. तर अशा ज्या गोपी आहेत तो गोपींचा भाव तुकाराम महाराजांनी इथे व्यक्त केलेला आहे. तर आपली वेळ झालेली आहे थांबण्याची. 2 मिनिटं आहेत. काही कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता आपण. हरे कृष्णा. काही हरे कोणाचा प्रश्न कृष्ण, आहे? कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ठीक आहे. काही हा समजलं काय प्रभूजी. हा. समजलं प्रभूजी, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि काही काही जुन्या काळातल्या गोष्टी त्या माहिती पण नव्हत्या आम्हाला. जसं दूध तापवण्याचं तुम्ही बोलले की हे मडक्यामध्ये दूध आणि खाली विस्तू ठेवून आणि त्याच्यावरती दिवसभर गरम होतं. तर अशा गोष्टी आम्ही कधी बघितल्या पण नाही. आणि नाही, आता गोपींचं त्या तर लुप्त आता त्या लुप्त झालेल्या आहेत. आपल्यापैकी इथे कोणी असेल त्यांना माहीत असेल कदाचित. माहिती आहे का कोणाला? प्रभूजी गावाकडे तुम्ही सांगितलेलं हे छोट्यांच्या क्लासमध्ये. हा हा. तर पूर्वी प्रत्येकाच्या घरी जसं आता मिक्सर कुकर आहे आणि तसं प्रत्येकाच्या घरी पूर्वी पाटा वरवंटा म्हणजे जिथे हे जे मसाले वाटले जातात तिथे जेवढं मिक्सरचं काम एक माटा वरवंटा करायचा. आणि दूध तापवण्यासाठी प्रत्येकाकडे गायी असायच्या. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक खड्डा असायचा. आणि किती खड्डा खोल असायचा माहिती आहे तुम्हाला? तो गुडघा असतो ना आपला, गुडघ्यापर्यंत एवढा खड्डा असायचा, जवळजवळ 2.5 फुटाचा खाली. आणि त्याच्यामध्ये ते टाकायचे आणि ठेवायचे दूध गरम करण्यासाठी. तर ह्या ज्या सर्व ज्या आहेत आणि इतकं ते म्हणजे सत्वगुणातील होतं की आपल्याला म्हणजे त्याचा एक आनंद घ्यायचा असेल तर काही ट्रॅडिशनल गावं आजही असतील कदाचित. आता मी मागे राजस्थानमध्ये गेलो होतो, तिथे काही ठिकाणी आहे ते. आता कारण की गॅस आल्यामुळे या सगळ्या परंपरा नष्ट होत चाललेल्या आहेत. ठीक आहे, काही कोणाचा प्रश्न नाहीये तर आपण थांबू प्रभूजी, शकतो. जसं गोपी, जसं त्यांच्या एकदम साध्या भोळ्या गोपी होत्या. हम्म. खूप जास्त काही शास्त्र वेद वगैरे काही त्यांनी वाचलेलं किंवा असं इतक्या हे नव्हत्या त्या शिकलेल्या वगैरे. पण हम्म. तरी जो भाव त्यांच्यामध्ये होता. आणि जसं प्रभूजी, आज जसं खूप जास्त आपण शास्त्रामधलं नॉलेज घ्यायच्या मागे खूप असतो. हम्म. हे कसं समजायचं प्रभूजी? फक्त नॉलेज म्हणजे शास्त्र वाचतो 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 पण तो भाव नाही, आपण तो भाव नाही आता तुम्हाला बदलत आपण. आता तुम्हाला सांगतो की माझी आई अजिबात शिकलेली नाहीये. परंतु तुम्ही तिचं पाहिलं की एकादशी आली की दिवसभर जप करते. मग ते त्या देवघराचं ते काय करत असते दिवसभर त्याच्यामध्ये असते. तिला तिच्यामध्येच आनंद येतात. आता तिच्याकडे काही तिला ती एकच गोष्ट आहे किंवा तिला ते दिलेले जे भजन आहेत तीच ती बार बार ऐकते आणि त्याच्यामध्ये आनंद घेते. आणि तुम्ही पाहिलं की खूप लोक आहेत की त्यांनी
एकच ग्रंथ घेऊन वारंवार तेच ऐकणं, तर त्याचंच वारंवार अध्ययन करणं असे पण आहे, त्याच लीला आठवणं असं पण आहे. आता तुम्ही जो मी पीपीटी बनवलाय ते तुम्ही पाहिलं असाल, त्याच्यामध्ये सुंदर सुंदर चित्र आहेत. तर अगदी आज सकाळपासून मी एकाच ठिकाणी बसलेलो आहे. तर हे चित्र पाहण्यामध्येच मला इतका आनंद येत होता की भगवंत किती सुंदर आहेत, किंवा भगवंताच्या लीला किती सुंदर आहेत. ते बनवत असताना मी ते चिंतन करत होतं. तर फार मोठं तत्वज्ञान घेऊन आता तुम्हाला सांगतो की आपल्याकडे पण एक वेड लागले लोकांना, हा कोर्स तो कोर्स तो कोर्स, हो आणि हो त्याच्यामध्ये प्रभूजी, माझा प्रश्न याच्यावरच होता की खूप जास्त मग हे वाचा ते वाचा ते वाचा आणि आणि मग ते. त्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही. वेळेचा अपव्यय होतो आणि आपल्या मनामध्ये भाव पण येत नाही. तुम्हाला सांगतो, मी कधी कधी एक जर श्लोक घेतला तर त्या श्लोकवर मी दिवसभर म्हणजे बघत असतो. मग याच्यामध्ये काय लिहिलं असेल, ही काय लिहिलं असेल, तर ती वेगळी गोष्ट आहे. परंतु आज आपल्याला समस्या सर्वात मोठी काय आहे की आता तुम्ही आलात की कोणी म्हणजे ITC कोर्स करा, हा कोर्स करा, भक्तिशास्त्री करा, भक्तिवैभव करा, आणि त्याच्यातून निष्पन्न काही होत नाहीये. की ह्या सर्व शास्त्राचा उद्देश शेवटी काय आहे, तर भगवंत आपल्या चित्तात बसले पाहिजे, भगवंताच्या ठिकाणी चित्त लागलं पाहिजे, आणि आपल्याला आत्मिक समाधान मिळालं पाहिजे. यासाठी हा उठाठेव आहे. परंतु कदाचित या गोष्टी समजणं फार कठीण आहे. परंतु जे लीला ग्रंथ आहेत, जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं की श्रीमद भागवत आहे, तर त्याच्यामध्ये सर्वांसाठी आहे, त्यामध्ये तत्वज्ञान पण आहे, पण त्यामध्ये लीला पण आहेत. ज्या लीला आहेत त्या बार बार वाचू शकतो आपण. जसं की रामविजय नावाचा ग्रंथ आहे मराठी लोकांसाठी, हरिविजय ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये पांडव प्रताप आहे, त्यामध्ये छान छान गोष्टी अगदी मधुरपणे सांगितलेल्या आहेत, आणि त्या वाचताना आपल्याला अगदी असा आनंद येतो की मग त्याच्यात काही विचार करायची गरज नाही, मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आता काय होतं की आपण विचारतो, बाबा हा त्या राजाचं नाव काय आहे, याचं काय आहे, हे काय, ते कशाला ताण पाहिजे. आपल्याला भगवंतानी ज्या लीला केल्या त्याच्यामध्ये आनंद आला पाहिजे, हा उद्देश आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी हरे. हरे कृष्ण. हरे हा, हरे कृष्ण. कृष्ण. हा प्रभूजी, आता जसं आपण बोललो, म्हणजे आपण एकाच साईडनी आपल्या एज्युकेशन सिस्टम पासून दूर होण्याचा प्रयत्न करतोय इन जनरल, राईट, की हम्म. त्यामध्ये आपल्याला तसं मिळत नाही, पण इथे आपण पुन्हा हे सगळे कोर्सेस पण त्यात अडकतोय, असं ह्याचा अर्थ होतो का? हो हो, मला तेच म्हणायचं होतं की बघा की या कोर्समध्ये काय पाहिलं जातं, तुमची बुद्धी तपासली जाते, बरोबर आहे की नाही. बरोबर. हा, बरोबर. आपली बुद्धी. पण या भक्तीमध्ये बुद्धीची गरज आहे का? हं? आपण नाही. पाहतो की भगवंताचे जे लीला आहे, जटायू कुठल्या योनीमध्ये होता, हं? नरग कुठल्या योनीत होता, गज कुठल्या योनीमध्ये होता, आणि हे वानर सेना कुठल्या योनीमध्ये होती, आणि या गायीचं पण चित्त भगवंताच्या ठिकाणी होतं. मग तिथे बुद्धीचा सर्व, म्हणजे इथे पण या अभंगामध्ये पण पाहिलं, तर याती कुल विसरती, म्हणजे हे सगळं विसरायचं आपल्याला. मी हा आहे तो आहे, फक्त मला ज्या भगवंताच्या लीला आवडत आहे, जिथे माझं चित्त भगवंताच्या ठिकाणी लागतंय, भगवंताशी माझं नातं आहे, ते जोडण्याचा उपक्रम जो आहे, तर त्याला भक्ती म्हटलेलं आहे. हे कोर्स करणे म्हणजे काय आहे की तुमची बुद्धीला घासणं आहे, किंवा एखाद्याला मानसिक त्रास देणं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला काही कंपल्सरी नाही, आम्हाला कोर्स कंपल्सरी होता. तर मी तो कोर्स करत असताना अगदी म्हणजे इकडे सेवा असायच्या, इकडे तिकडं फिरायचं, आणि तिथून आलं की मग रात्र रात्र झोप नाही, 2-2, 3-3 रात्र काढून ते असाइनमेंट कंप्लीट करायची, आणि नंतर परीक्षा द्यायची, आणि मग त्यामुळे चिडचिड व्हायची, झोप नाही यायची. त्याचा उद्देश हा शाळामध्ये तो उद्देश आजकाल, आणि आजचं जे शिक्षण पण तसंच आहे की लोकांना मानसिक त्रास देणारा, बुद्धीचा विकास न करणार माणूस त्यामध्येच अडकतो. कारण की तुम्हाला विचार करायला वेळ भेटला पाहिजे. आनंद, तुम्ही एखादी भगवंताची लीला ऐकली तर तिचं आपल्या डोळ्यांनी, आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये तिचं चित्र निर्माण करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. आता समजा तुम्ही ऐकलं की त्या गोपी कशा करत असतील, पाणी कमरेवर कशा घेऊन असते, हा तुम्हाला विचार करायचा आहे. विचार करत बसला तर किती आनंद येईल. बरं, मग ती पाय घसरला तर काय होईल,
ती गोपी मग तिच्या घरी गेल्यावर, मग रिकामी घागर गेल्यावर तिच्या मनाला काय वाटत असन? हं? आणि घागर भरलेली घेऊन पुन्हा पाण्यामध्ये बुडत असेल, तिला काय वाटलं असेल? असा जर विचार करत आपण बसलो तर आपल्याला आनंद येईल. परंतु मग ते किती गोपी होत्या, 16 होत्या की 12 होत्या, मग परीक्षा उत्तर द्यायचं, या सगळ्या गोष्टी असतील तर मग नाही. परंतु तर मग प्रभूजी आपण हा कोर्स जे आपण करतोय, फॉर एक्झाम्पल आता मी भक्तिशास्त्री करतोय, तर हं, मग तुम्ही जसं म्हणताय तसंच टेन्शन असतं की बाबा आम्हाला सांगितलं एवढे श्लोक पाठ करा, मग ते टेन्शन की एवढे श्लोक पाठ करायचे जे होतच नाही आमच्या एज मध्ये. त्याच्यानंतर मग एक्झाम द्यायचे आहेत, मग त्याच्या पाठीपाठी पडायचं. मग हे कसं घ्यायचं आम्ही? तर तुम्हाला सांगतो, आता मी इस्कॉनमध्ये येऊन 20 वर्ष झाले. सुरुवातीला आलो आणि नवीन नवीन होतो, आणि त्यावेळेस मी पण उत्साहामध्ये